बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत, त्यांना अयोध्येतील सोहळ्याला बोलवण्याचं कारण काय, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तसंच केंद्राला वाटेल त्यांचा व्हीव्हीआयपीच्या यादीत समावेश असेल। केंद्र सरकारच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील, पण राज ठाकरे असतील, त्यामुळेच राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं असेल, असंही महाजन यांनी म्हटलंय। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना भाजपकडून निमंत्रण दिलं जाणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करत आहेत। याच टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले। महाजन पुढे म्हणाले, श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचं योगदान काय आहे? घरात बसून भूमिका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे। आम्ही 20-20 दिवस कारागृहामध्ये होतो, तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठं होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही, मात्र जे बोलतायत ते आयत्या बिळावर नागोबा आहेत, असं महाजन म्हणाले। तसंच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असंही महाजन यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणावर बोलताना महाजन म्हणाले, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत। टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून नवीन आशा निर्माण झाली आहे, त्यात आम्ही मराठा समाज कसा सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणार आहोत, असंही गिरीश महाजन यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील 4 महिन्यात तुरुंगात जाणार असल्याचा दावा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी केलाय। अजित पवार पुढील 4 महिन्यात तुरुंगात जातील, त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असं त्या म्हणाल्यात। त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली, त्यानंतर त्यांनी या प्रकरणी शरद पवारांना 1978 मध्ये वसंतदादा पाटलांविरोधात केलेल्या कथित बंडाची आठवण करून दिली। काही लोकांनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती, याउलट आम्ही वयाच्या 60 नंतर वेगळी भूमिका घेतली, असं ते म्हणाले होते। त्यांच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय। जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात आता माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावशाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही, त्यामुळे या प्रकरणी मी आता हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवारांच्या अटकेची मागणी करणार आहे। अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील 4 महिन्यात तुरुंगात जातील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केलाय। शालिनीताई पाटलांनी यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार असल्याचा दावाही केलाय। अजित पवार जेलमध्ये जाणार असल्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आलंय। त्यामुळे पक्षाचा केव्हाही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मंगळवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय। मला बाबा धाकच बसलाय त्या माणसाचा, आम्ही सुसंस्कृतपणा तुमच्याकडून का शिकावा भुजबळ? पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार? तुमचे तुम्ही बघा, आम्ही आमचे पाहतो, असं ते म्हणालेत। यावेळी त्यांनी मुंबईकरांना आंदोलनावेळी सहकार्य करण्याचंही आवाहन केलं। मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला, त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत 20 तारखेनंतरच्या आंदोलनावेळी मुंबईकरांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं। छगन भुजबळ गोरगरीब धनगर आणि मुस्लिमांसाठी आम्ही लढणार, पण ते मराठे आणि ओबीसीत भांडण लावण्याचं काम करतात। त्यांनी कितीही प्रयत्न केले तर आमचे प्रेम तुटू शकत नाही, असं जरांगे म्हणाले। यावेळी पत्रकारांनी त्यांना सरकारला दिलेल्या कथित वेळेविषयी छेडले असता त्यांनी सरकारला कोणताही वाढवून वेळ दिला नसल्याचं ठणकावून सांगितलं। आम्ही सरकारला 4 दिवस दिले, तेव्हा सरकारने आम्हाला 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, असं सांगितलं। त्यामुळे 1 महिन्याचा वेळ दिला, आम्ही कायदा मंजूर करण्यासाठी 40 दिवस दिले। त्यांनी केवळ अहवाल तयार केला आणि स्वीकारला। माझ्याकडून समाजाला फसवण्याचं पाप होणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले। दादांचा दरारा सर्वांना माहीत आहे, त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावं की आमचा शेतकरी संकटात आहे। कांद्यावरील निर्यात बंदी तातडीनं उठवा, अशी टीका
खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं मला आव्हान देणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. दादा मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी नेहमीच आदर राहील. त्यांचं हे असं विधान असेल तर भेटून मी त्यांची भूमिका समजून घेईन असं अमोल कोल्हे म्हणाले. तसंच पुढं म्हणाले ते अजितदादा हे मोठे नेते आहेत. मी 2019मध्ये जिथं उभा होतो आजही 2023मध्ये तिथंच उभा आहे. त्यांनी भूमिका बदलली, त्यांना कान धरण्याचा अधिकार होता, मात्र सोबत होतो तेव्हाच त्यांनी माझे कान का धरले नाहीत असं अमोल कोल्हे म्हणाले. तसंच शिरूर मतदारसंघात दादांनी पाहणी केली, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. नागरिकांसाठी हा उड्डाणपूल खुला करावा अशी मागणी 6 महिन्यांपूर्वी दादांकडे केली होती. आता अपेक्षा आहे की आज त्यांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीचा निर्णय घेतला जाईल असं मत देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करून दाखवणारच अशी भीमगर्जना केली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळीच अजित पवार थेट अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूरमध्ये पोहोचले. यावेळी मतदारसंघातील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. तसंच मी जे काही काल सांगितलं ते फायनल आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय. यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कालच्या चॅलेंजच्या आणि आजच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. अधिवेशन काळातच हा दौरा नियोजित केला. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ. मी काल जे काही सांगितलं ते फायनल आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी आज हडपसरमध्ये जात विकास कामांची पाहणी केली. मांजरी पाणीपुरवठा योजनेची शिवाय मांजरी रेल्वेगट पुलाच्या कामाची पाहणी अजित पवारांनी केली. 2017 पासून या पुलाचं काम सुरू आहे. पुलाचं बांधकाम चुकीचं झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. शिवाय ज्यांची जमीन गेली आहे त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही. या पुलावर आतापर्यंत 10 जणांचा अपघातात मृत्यू झालाय. राष्ट्रवादीनं आंदोलन केल्यानंतर पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या पुलाची आज अजित पवार यांनी पाहणी केली. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असा हल्लाबोल ठाकरे गटानं मुखपत्रातून केलाय. तसंच वर्षभर झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली अशी ठाकरे गटानं टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून देशभरात विविध प्रकारची आंदोलनं झाल्याचं दिसून आलं. त्यातही दिल्लीत झालेले कुस्तीपटूंचं आंदोलन प्रचंड चर्चेत आलं. काही महिने लढा दिल्यानंतर केंद्र सरकारनं कुस्तीपटूंना काहीसा दिलासा देत ब्रिजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हायला लावलं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महासंघाच्या निवडणुकांमध्ये ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय अध्यक्षपदी बसल्यामुळं त्यावर कुस्तीपटूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. साक्षी मलिकनं थेट कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियानं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी लिहिलेल्या एका पत्रावर त्याचा पद्मश्री पुरस्कार ठेवला. परिणामी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला घ्यावा लागला असं भाष्य ठाकरे गटानं केलंय. संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे खासमखास तर होतेच, शिवाय तेवढेच वादग्रस्त होते. कुस्ती महासंघातील हा बदल न्यायासाठी झगडणाऱ्या कुस्तीपटूंसाठी पंत गेले राव लढले असाच होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महागात पडणार याची जाणीव झाल्यानंच मोदी सरकारला जाग आली आणि राष्ट्रीय कुस्ती महासंघ नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे उघड आहे. लोकसभा निवडणुकीला काही अवधी असता तर कदाचित मोदी सरकारचे कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत वेळ पांघरून पेडगावला जाणे सुरूच राहिले असते अशी टीका ही ठाकरे गटानं मुखपत्रातून केली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं असं ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय. गेल्या काही दिवसांपासून तयार प्रकल्पांचे लोकार्पण सरकार करत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा युवा सेना ट्रान्स हार्बर लिंक आणि दिघा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनावरून ट्विट करत सरकारला गेलाय. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर सडकून टीका केली आहे. 2024ला हे राज्य कुणाच्या हातात द्यायचं, राज्याचं भविष्य काय असणार आहे, बाजूच्या राज्याकडे आपलं राज्य द्यायचं की गद्दार म्हणून ओळखत चाललेल्या चेल्यांच्या हातात, असा सवाल त्यांनी उपस्थित करून शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा फसवलं. आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख असेल असं मीडियात सांगितलं होतं, पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकललं. 3 महिने तयार असूनही मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन नाही. 8 महिने तयार असूनही दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन नाही. कुणासाठी नेमकं थांबवलं आहे हे सगळं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.
सुरतचं डायमंड बोर्ड मात्र लगेच जगाला दाखवलं. वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, डायमंड बोर्ड, मेडिकल डिव्हाइस पार्क, 40 गद्दार सगळं तिथं नेलं. हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा? 2024 मध्ये तुम्ही ठरवा आपल्या राज्याचं भविष्य. आपण ठरवायचं की शेजारच्या राज्यानं आणि गद्दार म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या चेल्यांनी, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.